उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली असा वाया प्रवास करत आता ते मंत्रालयापर्यंत पोहोचले. पण या सगळ्याला खरंच कल्याण, उल्हासनगर, ठाणे एवढंच जबाबदार आहे का? नाही, निश्चित मला असं वाटतं कविता की आता जो प्रकार चालू आहे हा. आणि जे एक प्रकारचं संघर्षाचं वातावरण दिसतंय आपल्याला, तर डेफिनेटली तो संघर्ष आहेच. परंतु त्याला एक इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे संबंध हे कधीच असे फार आपण म्हणतो ना सुमधूर नव्हते. कॉर्डियल असे कधी नव्हते. आणि याचं कारण असं होतं की भारतीय जनता पक्ष किंवा पूर्वीचा जनसंघ यांचं कल्याण आणि डोंबिवलीमध्ये चांगलाच एक पकड होती. तिथे त्यांचे नगराध्यक्ष सुद्धा निवडून यायचे. म्हणजे नारायण मराठे होते, राम कापसे होते, नारायण जोशी होते, आबासाहेब पटवारी होते, असे अनेक. नंतर मग जगन्नाथ पाटील आले. तर एक लिगसी होती भारतीय जनता पक्षाची जनसंघापासून सुरू झालेली. आणि इतकं बीजेपीचं किंवा जनसंघाचं तिथे स्ट्रॉंग होल्ड असताना राम कापसे पहिल्यांदा रामभाऊ म्हाळगी निवडून आले, त्यानंतर म्हाळगी नंतर कापसे निवडून आले. आणि हा मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा जो आता जो कल्याण आहे तो पूर्वी ठाण्यातच होता. त्यामुळे हा सगळा मतदारसंघ हा ठाणे मतदारसंघ होता आणि तिथे भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येतो आणि भारतीय जनता पक्षाचाच मक्तेदारी आहे किंवा त्यांचाच हा मतदारसंघ आहे, अशा पद्धतीची इमेज तयार झालेली होती. ही गोष्ट नंतर बदलली. म्हणजे आनंद दिघे यांच्याकडे जेव्हा शिवसेनेची सूत्र आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेची पकड होतीच. म्हणजे सतीश प्रधान होते, त्याच्यामुळे ठाणे हा बालेकिल्ला होताच. परंतु आनंद दिघे यांच्या प्रयत्नातनं कल्याण डोंबिवलीला सुद्धा त्यांनी चांगलाच पकड मिळवली आणि त्या कॉन्फिडन्सच्या आधारे कालांतराने त्यांनी कल्याण मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा ठाणेच परंतु आता कल्याण पण झाला, त्या मतदारसंघावर सुद्धा लोकसभेसाठी हक्क सांगितला. आणि खरं म्हटलं तर संघर्षाची ठिणगी त्या दिवशीपासून पडली.